नमस्कार, तुमचं सर्वांचा जनहित समाचार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव तरी. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजची एक खास बातमी. मालेगाव येथे मांग गारुडी समाजाचा महामोर्चा आंदोलन संपन्न. दिनांक 15 जून 2026 सोमवार रोजी मालेगाव येथील सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मांग गारुडी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा व आंदोलन करण्यात आले. समाजातील बांधवांवर होत असलेल्या अन्याय, भेदभाव आणि विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून समाजाच्या प्रश्नांची दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी केली. यावेळी समाजातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत शासनाला सादर केले असून समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आंदोलनादरम्यान शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या. तुम्ही पाहत आहात जनहित समाचार. बाजूला करून फक्त एक समाज बांधव म्हणून आज इथं उपस्थित झाला सर्व, याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि राजमाने गावामध्ये या माझ्या मांगरोडी समाजाच्या माझ्या माता बहिणी, माझ्या समाज बांधवांवर, त्या समाज कंटकांनी जो अन्याय केलेला आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज माझा मांगरोडी समाज संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्रित झालाय. या सर्व समाज बांधवाची ताकद या शासनाने, प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने जी घ्यावी, की आताच आमच्या काही नेत्यांनी सांगितले की आम्ही थंड आणि लढाऊ वृत्तीची लोक आहोत आणि आमच्यामध्ये आज इतिहास गवा आहे. इतिहासात तुम्ही बघा की हे गप्प बसणारे नाहीत. का गप्प बसलाय? सर्व महामानवांच्या आदर्शामुळं, त्यांच्या वर्तनामुळं, त्यांच्या विचारांमुळं हा मांगरोडी समाज आतापर्यंत कुठेतरी शांत बसलेला आहे. माझं या प्रशासनाला सांगणं आहे, जर आमच्या समाज बांधवांना लवकरात लवकर न्याय जर मिळाला नाही तर याच्या पुढे हा संपूर्ण मांगरोडी समाज फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर राहणार आहे. आणि तिथे तिथे त्या त्या जागेवर तीव्र प्रकारचं आंदोलन होईल आणि त्याचा जे प्रताप जे घडतील याची पूर्ण जबाबदारी प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि या जिल्हाधिकारी आणि प्रत्येक या शासनाचं या सरकारचं राहील. तर डोळे झाकून बसू नका. हा भिकारी काय रांगडा नाही, हा लढणारा आहे. तर लक्षात ठेवा की यापुढे जर अन्याय अत्याचार माझ्या मांगरोडी समाजावर होत असेल तर तिथे आमच्या वाघिणी उभ्या राहतील आणि तुम्हाला प्रतितोड उत्तर देण्याचे नाही. आज भरपूर लोकांना बोलायचं आहे, तर मी माझे 2 शब्द इथे संपवतो. आणि माझ्या समाजाला हा न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे आणि त्या उन्मट माजलेल्या समाजकंटकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या मांगरोडी समाजाचं, ह्या दुबळ्या आणि गरीब समाजाचं लवकरात लवकर पुनर्वसन हे झालंच पाहिजे, अशी आम्ही समाजाच्या वतीने तुम्हाला एक मागणी करतोय. आणि मागणीत नव्हे तर आम्ही तुम्हाला चेतावणी आणि इशारा करतोय की लवकरात लवकर आमच्या ह्या मागण्यांचं तुम्ही लवकरच विचार करून त्या पूर्ण कराव्यात, अशी मी समाजाच्या वतीने तुम्हाला एक सूचना देतोय. म्हणून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय शिवराय, जय शिवारी. धन्यवाद साहेब. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.